महाराष्ट्राच्या राजकारणात दादा नावाचा एक असा दरारा होता. त्यांच्या शब्दापुढे मोठमोठे अधिकारी शांत बसायचे. पण 28 जानेवारी 2026 ची ती सकाळ. कुणालाही कल्पना नव्हती की बारामतीचा हा वाघ आज कायमचा शांत होणार आहे. नियतीने असा काही खेळ मांडला की ज्या बारामतीने त्यांना शिखरावर पोहोचवलं, त्याच मातीत दादांचा शेवटचा श्वास थांबला. नक्की काय घडलं त्या अखेरच्या प्रवासात? चला पाहूया अजितदादा यांचा संपूर्ण जीवन प्रवास. 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगरच्या देवळाली प्रवारामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे सिनेसृष्टीत कार्यरत होते, पण अजितदादांचं मन मात्र मातीतल्या राजकारणात आणि समाजकारणात होतं. काका शरद पवारांच्या सावलीत ते वाढले असले तरी त्यांची स्वतःची ओळख स्पष्ट वक्ता आणि कामाचा माणूस अशीच राहिली. 1982 पासून सुरू झालेला हा प्रवास साखर कारखाने, जिल्हा बँका करत थेट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर पोहोचला. अजित पवार म्हणजे नियोजन. सकाळी 6 वाजता बैठका घेणारा हा नेता महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला होता. आज बारामतीत दिसणारं आधुनिक स्वरूप आणि पुण्याचे फ्लायओव्हर्स हे दादांच्या कल्पकतेचे देण आहे. तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला. शब्दाला जागणारा माणूस म्हणून विरोधकही त्यांचा आदर करायचे. 28 जानेवारी 2026 रोजी अजितदादा नेहमीप्रमाणे कामासाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले. 28 जानेवारी 2026 रोजी अजितदादा नेहमीप्रमाणे कामासाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले. त्यांचे लिअरजेट 45 VTSSK हे खासगी विमान बारामतीच्या आकाशात झेपावलं होतं. सकाळी 8:45 वेळ. विमान लँडिंगसाठी सज्ज होतं, पण अचानक हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले. लँडिंगच्या काही सेकंद आधी विमानाचा एक भाग निकामी झाला आणि विमान धावपट्टीच्या जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात कोसळलं आणि एका क्षणात आगीचा भडका झाला. प्राथमिक अंदाजानुसार विमानातील इंजिनमध्ये झालेला तांत्रिक बिघाड या भीषण अपघाताला कारणीभूत ठरला आहे. या दुर्घटनेत अजितदादांसह विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, सुमित कपूर आणि शांभवी पाठक सह पायलट असे एकूण 5 जण होते. महाराष्ट्राने आज एका कर्तव्यदक्ष नेत्याला गमावले आहे. राजकारणात त्यांच्यावर टीका झाली, आरोप झाले, बंडखोराचे शिक्के बसले, पण कुणीही त्यांच्या कामावर बोट ठेवू शकलं नाही. दादांना लोक विसरतील असं वाटत नाही, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी केलेल्या कामाच्या खुणा आहेत. अजितदादा नावाचा हा झंझावात आज शांत झाला असला तरी त्यांचा वारसा महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव जिवंत राहील. मित्रांनो, अजितदादांची अशी कोणती आठवण आहे जी तुमच्या मनात कायम राहील? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.